नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। आज जिला मी भेटणार आहे तिच्याविषयी मी असं ऐकलंय की ती सॉलिड बडबडी आहे म्हणे, म्हणजे एकांतात बडबडी, मित्रमैत्रिणींबरोबर बडबडी, आई बाबांबरोबर बडबडी, घरात बडबडी, शाळेत सुद्धा बडबडी। आणि ती बडबडी आणि ही बडबडी दोघी एकत्र येऊन गडबडी करणार आहेत। चला तर मग भेटूया आराध्याला। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा। मी दमले। अरे एवढी ताकद कुठून आली? काय खातेस काय तू रोज? भाजी। भाजी भाजी खाल्ल्यावर एवढी ताकद येते? हो हो मस्त। आणि तुला कुस्ती खेळायला आवडते? हो। मग तू तुझ्या भावावर खेळतेस का? हा कोण जिंकतं? मी। तू जिंकते। येस। ओहो, तुला गावाला जायला का आवडतं? तिथं माती असते म्हणून तिथं खेळायला भेटतं। वाव, तुझी हेअरस्टाईल किती छान आहे, बघू खाली वाग। आहा मस्त। कोणी केली? खाली खाली गेलताना तेव्हा केली। वाव, आणि तुला मेकअप कोणी केला? त्यानेच केला। पण तुला आवडतं मेकअप करायला? मग तू तुझ्या मावशी बरोबर काय काय करतेस सांग? मेकअप करते, बाहेर फिरायला जाते। तुझे सगळ्यात जास्त लाड कोण करतं? माझी मोना माऊ। मला असं कळलं की तू खूप छान हिंदी गाणी गातेस, म्हणून जुनी गाणी एक म्हणून दाखव की। हा म्हण। I am a disco dancer, da 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 da. सजन मारा सिक्स, da 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 da. आंटी का फूट गया मिक्स, da 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 da. सजन ने लाया नया मिक्स, da 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 da. वाव 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 वाव, काहीतरी वेगळंच गाणं आहे हे। सचिनने मारा सिक्सर, आय एम अ डिस्को डान्सर। आणि मग पुढे काय मला शिकव ना। हा स्टार्ट परत। I am a disco dancer, आय एम अ डिस्को डान्सर, da 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 da. टाडाडाडा। सजन ने मारा सिक्स, सचिनने मारा सिक्सर, टाडाडाडा। आंटी का फूट गया मिक्स। आंटीचा पिक्चर फुटला कसं काय? अच्छा गाण्यामध्ये। ओके ओके हा। आंटी का फुट गया मिक्सर, टाडाडाडा। सजन ने लाया नया मिक्स। अच्छा, सचिन ने नया मिक्सर भी लाके दिया। वाव, सही आहे रे तू। तुला स्पोर्ट्स मध्ये काय आवडतं? मला रेसिंग करायला आवडते। रेसिंग कोणाबरोबर करतेस तू? माझ्या फ्रेंड बरोबर। तुला हॉटेलमध्ये जायला आवडतं? आणि काय खायला आवडतं? मला तिथं ना डोसा खायला आवडतो। डोसा खायला आवडतो। तू मोठी झाल्यावर कोण होणार आहेस? डॉक्टर। वाव, आणि डॉक्टर होऊन काय करणार तू? सगळ्यांना औषधे देणार। हॅलो डॉक्टर आराध्या। हाय, हाऊ आर यू? हॅलो। हा डॉक्टर आराध्या, माझं थोडंसं डोकं दुखतंय, तर मी काय करू जरा सांगाल का? औषध देतो मी। कुठली औषध देणार आहे? गोड गोड औषध? वाव, पण माझं डोकं कसं थांबणार? मी काय करू? औषध देतो। आणि किती औषधं घ्यायची? किती वाजता घ्यायची? किती घ्यायची? कधी घ्यायची? कुठे घ्यायची? घरी घ्यायची औषध। किती वाजता? 4 वाजता। अच्छा, 4 वाजता। मग मी बरी होईल? हा। आणि तुमची फी किती झाली? 25। 25 काय रुपये? ओ वाव, 25 रुपये। मस्त, स्वस्त डॉक्टर आहे। हे घ्या। फोन मधनं तुम्ही पैसे घेता? नाही। मग आता कसे घेतले? सो क्यूट। आणि मला सांग, जर तुम्ही पिकनिकला गेलात हा मैत्रिणींबरोबर आणि तिकडे तुमची चुकामुक झाली, म्हणजे तू एकीकडे गेलीस आणि तुझी मैत्रीण एकीकडे गेली, तर तू काय करशील? तू आई बाबांना फोन करशील? त्यांचा नंबर पाठ आहे? पप्पांचा पाठ आहे, मम्मीचा नाही आहे। ओके, मग तू त्यांना कामात असल्यावर फोन करतेस आणि काय बोलतेस? बोलते की मला चॉकलेट आणा।
आणि चॉकलेट खाल्लं तर काय होतं मग? चॉकलेट खाल्लं की दात किडतात. आणि दात का किडतात आपले? की चॉकलेट खाल्ल्यानंतर. मला सांग की तुझ्या ज्या फ्रेंड्स आहेत हा त्यांच्या बरोबर तुम्ही सगळ्याजणी जेव्हा खेळता तेव्हा मुलांना घेत नाही, फक्त मुली मुलीच खेळतात, बॉईजना घेत नाही का? बॉईज मारतात आम्हाला. बॉईज तुम्हाला मारतात, पण मग तुला आता कुस्ती खेळता येते, मग तू त्यांच्याला कुस्ती नाही खेळत? घरात खेळते मी. अच्छा, घरात खेळते, बाहेर नाही खेळत. ओके 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 ओके. मग घरामध्ये सगळ्यात जास्त राग कोणाला येतो? मम्मीला. मम्मी राग आला की कोणाकोणाला मारते? मला, दादाला. हो ना. अरे बापरे, बाबांना नाही ना? नाही. हा, गुड गुड गुड. तू घरातली काय काय कामं येतात तुला? तिचे भांडे उचलते. हा तिचे सगळे काम करते. हा. तिला मदत करू लागते. किती गोड, किती गुड गर्ल आहेस का तू. मस्त. आणि तुला खाऊ कोण आणतं, आई की बाबा? पप्पा. आणि मग ते कामाला सतत बाहेर असतात की घरी पण असतात? घरी पण असतात आणि बाहेर पण असतात. आणि तुला वेळ देतात का बाबा? देतात. देतात ना. तुला कुठे काय काय जायला आवडतं बाबांबरोबर? बाबांबरोबर इथं जायला आवडतं. कुठे? चौपाटीला. चौपाटीला. वाव. आणि चौपाटीला काय खायला मिळतं सांग? चौपाटीला भेळ. भेळ. आपण दोघींनी खायची भेळ? चल. येस. मस्त मूड मध्ये असेल तर सॉलिड बोलते ना ही. थोडासा मिक्सअप होईपर्यंत थोडा वेळ लागतो. थोडा वेळ लागतो. म्हणजे घरी याच्यापेक्षा जास्त दंगा करते. खूप 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 ही खूप लाडकी आहे ना सगळ्यांची? हो, खूप खूप लाडकी आहे ती. लाडकी म्हणजे खूपच लाडकी आहे ती. म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये मुलगी आणि मला स्पेशली मुलगीच हवी होती आणि त्याच्यामुळे लाड तर मी करतोच तिचा नेहमी. गावाला जायला खूप आवडते रे हिला. का एवढं सतत गावाला भरपूर जायचं भरपूर असतं? गावाला. जसं आम्ही इकडे यायचं रिझर्वेशन केलं की तेव्हाच ती फिक्स करते की नंतर रिटर्न कधी जायचं आपण. म्हणजे ख्रिसमसला गेले की मग बोलते मम्मी आता परत रिटर्न कधी जायचं. परत ती सुट्टी, उन्हाळ्याची सुट्टी झाली की म्हणते मम्मी आता परत दिवाळीच्या सुट्टीला कधी यायचं. तिचं अगोदरच प्लॅनिंग झालेलं असतं आणि तिला एवढं भरपूर तिकडे स्वातंत्र्य भेटतं ना, असं टोकणारं कोणी नसतं तिला. भरपूर माती खेळायला भेटते, अजून भरपूर पाण्यामध्ये खेळायला भेटतं. असं दिवसभर तिला जेवायला जरी बोलवलं तरी तिला जेवणाची शुद्ध नसते की आपल्याला भूक लागलेली आहे खावं काहीतरी म्हणून. तर तिला जबरदस्ती घरात बसून बसून आम्हाला भरवून चारावं लागतं तिला. तिच्या मावशीला सतवायला जास्त आवडतं. हो का? कारण तिची मावशीला सवय आहे मेकअपची. आता हिला ऍक्च्युली ही काहीच मेकअप करत नाही, पण ती पूर्णपणे तिच्या मावशी सारखंच आहे. आणि तिला मावशी सांगते की माझ्या मेकअप बॉक्सला तू हात लावायचा नाही, पण ती मावशी गेली बाहेर कामाला की ही तिचा सगळा बॉक्स करणार, सगळ्या वस्तू इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे. तिचं मेकअपचं सामान आणि तिच्या बॅगेमध्ये तिच्या लिपस्टिक भरून घेऊन येणार इकडे. हो का? अरे बापरे. आणि मग तिची शोधाशोध गेल्या कुठे? आणि मग नंतर फोन करून सांगणार मी तुझी लिपस्टिक आणलीये. पण हिचा कल कशामध्ये साधारणतः? म्हणजे स्पोर्ट्स मध्ये वाटतंय, कलेमध्ये वाटतंय का काय वाटतंय? स्पोर्ट्समध्ये म्हणजे तो दंगल पिक्चर बघितल्यानंतर पासून कुस्तीमध्ये तिला जास्त इंटरेस्ट आहे. हो, मगाशी मी पंजा लावला माझी आणि मी हरले मी. तुम्ही छान केला. तुम्ही तिघं मिळून काय गाणं वगैरे म्हणता की नाही? हो, कुठलं? म्हणजे ते आम्हाला actually ऐकायला हिचे आवडेल. आजोबा म्हणजे हिचे पप्पा, त्यांचं एक फेवरेट गाणं होतं ते सारखं. म्हणजे ही जन्मल्यापासून तिला घेऊन ते बोलायचं. हा, तिची म्हणून खूप खूप लाडकी, त्यांची खूप अत्यंत लाडकी होती ती. म्हणजे काही शब्दात सांगता येत नाही एवढी ती लाडकी होती त्यांची. आणि त्यांचं ते गाणं एक होतं म्हणजे यादो की बारात हे पिक्चर मधलं गाणं आहे आणि ते नेहमी ते गुणगुणायचे हिला घेऊन आणि ती पण म्हणते अधूनमधून ते गाणं. ते तिघही तुम्ही म्हणणार तर मजा येईल. यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे, संग हमारे सपनों की शहनाई बीते दिनों को पुकारे, दिल के द्वारे संग हमारे. वाव, मस्त. तर हिचे काही किस्से ऐकायला आवडतील मला. जेव्हा ती 2 वर्षाची होती तेव्हा म्हणजे हिच्या गावात, म्हणजे हिचं गाव असं आहे की सगळ्या तीर्थक्षेत्रांनी घेरलेलं आहे. म्हणजे एका पंढरपूर, कोल्हापूर, पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर, हे ते सगळे तीर्थक्षेत्र आमच्या बाजूलाच आहेत. तर आम्ही बाईकवरती चाललो होतो तुळजापूरला आणि
ॲक्च्युली आता तो आहे सिरियस किस्सा, पण तो झाला एकदम फनी त्यावेळेस. म्हणजे मी बाईक चालवत होतो आणि अचानक स्पीड ब्रेकर आला. म्हणजे मला ते कळलं नाही आणि स्पीड ब्रेकरने मी पण स्पीडमध्ये होतो आणि गाडी स्पीड ब्रेकरच्या इथे येऊन मी ब्रेक मारायचा प्रयत्न केला, पण स्पीड ब्रेकर क्रॉस झाला. तर अक्षरशः आम्ही त्या बाईकवरून असे दोघेही जम्प झालो. म्हणजे ही उडून एका बाजूला, म्हणजे मला थोडंसं लागलं आणि ही एका बाजूला. आणि आम्ही टेन्शनमध्ये मुलगी कुठे आहे, मुलगी कुठे आहे, तर ही मस्त आरामात मांडी घालून बसले. तिला काहीच नाही झालं. म्हणजे असं एक ऍक्च्युली मिरॅकल झाल्यासारखंच झालं ते आमच्यासाठी. म्हणजे आणि देव actually- आहे आपल्या पाठीशी. हो आणि ऍक्च्युली तो जिथे आमचं ते सीन झाला ना, तर तिकडचे असं आहे की त्या जागेवरती जे ऍक्सिडेंट झालेले आहेत ना, तिकडे कोणी म्हणजे वाचलंच नाही. म्हणजे ऑन द स्पॉट त्या ऍक्सिडेंटमध्ये हे झालेलं म्हणजे आम्ही म्हणजे देवदर्शनालाच चाललो होतो म्हणून ते असं झालं. बापरे, पण हे तुमच्या कायम लक्षात राहिलं. हो, हे इन्सिडेंट लाईफ टाइम लक्षात राहण्यासारखे आहे. तुम्ही म्हणालात आराध्या, तर हे नाव कोणी आणि का ठेवलं? आराध्या म्हणजे माझ्या मम्मीने तिचं नाव ठेवलेलं आहे. म्हणजे कसं झालेलं की ज्यावेळेस ती जन्मली होती ना, त्यावेळेस नुकतीच ऐश्वर्या रायची मुलगी जन्मलेली होती आणि त्यांनी पण तिचं नाव आराध्यच ठेवलेलं, म्हणून ही आमच्यासाठी पण आराध्यच आहे, ऐश्वर्या So रायची. sweet. और आप अभिषेक बच्चन. तर आता आपण एक गेम खेळणार आहोत आणि जे कोणी जिंकेल ते हिला जिंकवून देईल संतुलन आयुर्वेद तर्फे स्पेशल बेबी पॅक. खेळूया? हो हो लवकर उत्तर द्या, भराभर द्या आणि विचार करून द्या. ओके? हो चालेल. भगवद्गीतेवर मराठीतून समीक्षण लिहिणारा संत कोण? संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि रामदास स्वामी? रामदास स्वामी. नाही, संत ज्ञानेश्वर. नाही. नागपूर विभागातील सगळ्यात महत्वाचे पीक कोणते? सीताफळ, आंबा, संत्री, काजू? संत्री. संत्री. 1 पॉइंट बाबांना मिळालाय. चंद्रावर जीवाचे अस्तित्व आढळत नाही ह्याचे कारण काय? चंद्र पृथ्वीपासून दूर आहे, किंवा चंद्राच्या विविध कला होतात, किंवा चंद्रावरील तापमान विषम आहे? चंद्रावरील तापमान विषम आहे. 2-2 म्हणजे 2 तुम्हाला मिळाले. तुम्हाला 0 कारण तुम्ही थोडं उशिरा सांगता. पटकन सांगा. अच्छा. ओके. हळद लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ दाखवणारा योग्य पर्याय निवडा. कावीळ होणे, संपत्ती येणे, साध्य करणे, विवाह होणे? विवाह होणे. 3-0. ओके. आता आई अजून चान्स आहे. ओके. रेल्वे स्थानकावर कचरा केल्यास किंवा थुंकल्यास किती रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे? 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये? 500. परत बाबांनाच मार्क गेला. 4 आणि 0 असा स्कोअर आहे, त्यामुळे बाबा जिंकलेत. तुम्ही जिंकला आहात तुमच्या बाळाच्या संतुलित आयुष्यासाठी संतुलन आयुर्वेद तर्फे हा स्पेशल बेबी पॅक. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. मला आराध्याविषयी तिच्या आजी आजोबांकडनं ऐकायचंय आणि मला फार कौतुक वाटलं की तिचा एपिसोड आहे म्हणून तुम्ही सगळेजण कुठून कुठून आलायत. कुर्डुवाडी, सातारा, पंढरपूर सगळीकडनं इथे आलायत. तर खूप छान वाटलं मला. तुमचं स्वागत आहे आणि तिच्याविषयी मला ऐकायला आवडेल. आराध्या ही आमची सगळ्यांची लाडकी नात आहे. ती जन्माला आली त्यावेळीच आम्ही सांगितलं होतं आमच्या सुनबाईला की ती राणी लक्ष्मीबाईचा अवतार आहे. तिचा तोच स्वभाव आजही तिच्या अंगात आहे. कडकपणा, हट्टीपणा हा आजही ती करते आणि तो आम्हाला फार आवडतो. म्हणून तिच्यासाठी आम्ही सातारावरून शेतातली सगळी कामं बाजूला ठेवून खास तिच्या आग्रहासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. सो स्वीट. दोन्ही आज्यांनी मला त्यांची मतं व्यक्त करून सांगायची आहेत. आराध्या ही आमची लाडकी नात आहे. तिला बोलल्याशिवाय 2 दिवसाला फोनवर आम्हाला करमत नाही. काही जरी खायला केलं तरी तिची आठवण येते आणि सुट्टीवरून परत इकडे यायचं म्हणलं तर पुढचं रिझर्वेशन कधी करणार म्हणून ती आईला सांगते कधी इकडं परत यायचं म्हणून. पुढची तयारी करते ती लगेचच आणि सगळ्याची एकदम लाडकी आहे ती. येस. आजी? आराध्या माझी खूप लाडकी आहे. तिला मी सांगितलं ना फोनवरती मम्मीला जरा मदत करू लागत जा, जरा काम करत जा, तर म्हणते हो. ती सगळं नुसती मलाच काम सांगते आणि ती खुशाल बसते याच्यावर पलंगावर लोळत पडते असं सांगते मला. पण तिला बोललं फोनवर बोललं तर बरं वाटतं मला त्यानं. आता आपण एक गंमत करायची आहे. ठीक आहे. माझ्याकडे काही म्हणी आहेत तर त्याची जी अद्याक्षरं आहेत शब्दांची ती मी तुम्हाला सांगेन. म्हणजे शब्दाचं पहिलं अक्षर त्याच्यावरून तुम्ही म्हणी ओळखायच्या आहेत.
खूप सोपे आहेत. तर आपण सुरुवात करूया. ज्याला येतं त्यांनी हात वर करायचा आहे आणि माईक वरती सांगायचं आहे. ओके. पहिली म्हण आहे वा लन गा श. सांगू? पास. वासरात लंगडी गाय शहाणी. नेक्स्ट. ह के प शे रा. हत्ती गेला पण शेपूट राहील. अगदी बरोबर. का शा गा म ना. हे पण आपण बऱ्याच वेळेला वापरतो. कोणी काही बोलू दे आपल्याला. पास. कावळ्याच्या शापानी गाय मरत नाही. सोपे पण पटकन लक्षात येत नाही. ए म्या दो त र ना. एका म्यानात 2 तलवारी राहत नाही. अगदी बरोबर. जा पो दू तो ओ मा. ज्याच्या पोटात दुखते तो ओवा मागतो. ज्याच्या पोटात दुखेल तो ओवा मागेल. येस. खूप छान खेळलात तुम्ही सगळेजण. मला असं वाटतं की आपण आता चाळीतल्या सगळ्या आपल्या फ्रेंड्सना सुद्धा बोलवूया. एक छानसा गेम खेळूया आणि आई बाबा तुम्ही जिंकायचंय बरं का. आणि तुम्ही हिला जिंकून देणार आहात झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. आता आपण खेळणार आहोत एक इंटरेस्टिंग गेम. तुम्ही बघताय की 4 इथे कप्स ठेवलेले आहेत, बॉल आहेत आणि बोल्स आहेत. ओके. सो बॉल प्रत्येक कप वरून त्या बोल मध्ये गेला पाहिजे. ठीक आहे. पण ट्विस्ट असा आहे की हे सगळं तुम्हाला हाताने नाही तर फुंकर मारून करायचंय. यासाठी तुम्हाला मिळतील 2 मिनिटं. जितके जास्त बॉल्स तितका जास्त स्कोअर. कोण जिंकणार, आई की बाबा? बाबा. बाबांसाठी खेळूया. Your time starts now. बाबांचा स्कोर आहे 12 आणि आईचा स्कोर आहे 18 आणि आईनी आराध्याला जिंकून दिली आहे झी युवा तर्फे ही आकर्षक भेटवस्तू. ही होती आराध्या. तिने आमचा आधीचा BDD चाळीचा एपिसोड बघितला होता आणि त्याच अनुषंगानं तिने आमच्याशी संपर्क साधला. तुम्हीही करू शकता. आमचा ईमेल आयडी आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.